मालवण पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे। कल्याणच्या राहत्या घरातून पोलिसांनी आपटेला ताब्यात घेतलं असून गेल्या 2 आठवड्यांपासून आपटे फरार होता। सांगलीच्या खानापूर विटा मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे सुहास बाबर यांची उमेदवारी जाहीर केली आहे। विटा मतदारसंघातील जनतेनं अनिल बाबरांप्रमाणेच सुहास बाबर यांच्या पाठीशी उभे राहण्याचं आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केलंय। आज दुपारी 12:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून वेगवेगळ्या निर्णयांचा धडाका सुरू असल्यानं आज कोणती मोठी घोषणा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्रुनाईला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या सिंगापूर दौऱ्यावर आहे। इथे पोहोचताच भारतीय लोकांनी मोदींचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलंय। यावेळी पंतप्रधान मोदींनी ढोलही वाजवलाय। मुंबईत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणगौरव सोहळा सकाळी 11 वाजता पार पडणार आहे। नरिमन पॉइंट इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळा होईल। नाफेड आणि एनसीसीएफच्या हस्तक्षेपामुळे राज्यात कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे। कांद्याच्या दरात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांची घसरण सुरू आहे। देशात जवळपास 5.5 लाख टन कांद्याचा बफर साठा आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना आजपासून 19 सप्टेंबरपर्यंत पथकर माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। मुंबई बंगळुरू मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवर ही सवलत लागू असेल। विरार पश्चिमेच्या टेंबी कोल्हापूर गावातील वैती परिवाराचा राजा या गणरायाचं आगमन अतिशय थाटामाटात पार पडले। आकर्षक रोषणाई डीजे बँजोसह वाजत गाजत ही मिरवणूक काढण्यात आली। पैठण तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कपाशीच्या शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। तहसीलदारांनी शेतात जाऊन या नुकसानीची पाहणी केली। देशात सध्या मुसळधार पाऊस पडत असला तरी 11% भागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली। यामध्ये यूपी, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांच्या बहुतेक जिल्ह्यांचा समावेश आहे। चीनी संसाधनांवर कमी अवलंबून राहण्याचं धोरण संरक्षण मंत्रालयानं बनवलंय। ड्रोनसाठी लागणाऱ्या चीनी बनावटीच्या उपकरणातून डेटा ट्रान्सफर होण्याची भीती असल्यानं चीनी संसाधनांचा वापर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनं विद्यार्थ्यांना राजकीय चर्चा आणि आंदोलनात सहभागी होण्यास बंदी घातली। या नियमावलीचं उल्लंघन केल्यास विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असून संबंधित विद्यार्थ्यांचं निलंबनही होऊ शकतं। मुंबईत पॉक्सो कायद्याअंतर्गत 12 दिवसात 121 गुन्हे दाखल झाले। अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटना अधिक संवेदनशीलतेनं हाताळून तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले। व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयीन व्यवस्थापन कोट्याचे प्रवेश नियमबाह्य केल्यास ते रद्द करण्याचा इशारा सीईटी सेलनं दिलाय। प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं होण्यासाठी शैक्षणिक संस्थांना सूचना देण्याचे आदेशही तंत्रशिक्षण संचालनालयाला दिले। सीईटी कक्षानं आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलंय। त्यानुसार 9 सप्टेंबर पासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल। मेट्रो 3 प्रकल्पाच्या बांधकामासाठी तोडलेल्या 3093 झाडांपैकी केवळ 724 झाडांचं पुनर्रोपण करण्यात आलंय। वारंवार आदेश देऊनही झाडांची पुनर्रोपण न झाल्यानं उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।